परिवर्तन न्यूज म्हणजेच PN न्यूज। बातमी तुमची, आमची, सर्वांची। आपण या चॅनलवर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक व गुन्हेगारी बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राइब, लाईक व कमेंट्स करा। साळवे मॅडम, त्याचबरोबर तुकाराम भोसकर सर आपणही समोर यायचे, त्याचबरोबर गावडे सर आणि सर्व शिक्षक वृंद सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्यात आपल्या या पथकासाठी। भोसकर सर आपण या ठिकाणी यायचे समोर। जोरात टाळ्या वाजवा। अतिशय सुंदर असं त्यांनी सादरीकरण केलं। आम्ही जे जे त्यांना सांगितलं अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी साकार केलं आणि आम्ही सुद्धा सर्वांनीच यामागे अपार मेहनत घेतलेली आहे। आताच आस्थापनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच बरेच मान्यवर उपस्थित होते।
76वा प्रजासत्ताक दिवस देशात सर्वत्र साजरा करण्यात आला। त्याचप्रमाणे चाकण नगर परिषदेच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। श्री शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत गायले, तर यावेळी ग्रामस्थ, परिसरातील बरेच नागरिक तसेच नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे Samigat Bajo Shut जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा तो शिवशंभू राजा धरी धरी तुन नांद गुंतला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलावी मनगटे खेळती खेळ जिरगेनी दारिद्र्याच्या उन्हात विजला निरळ्याच्या घामाने विजला देश गौरवासाठी जिजला जिरलीचे गीत राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा Samigat Bagal Shut जय विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा जय विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को जिल्हा परिषद शाळा चाकणमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पोटे मॅडम यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष श्री सनी जगनाडे तसेच श्री आत्माराम जाधव उपस्थित होते। यावेळी परिसरातील नागरिक, पालक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते। भारत भाग्य
पालक सर्वांना विनंती आहे साळवे मॅडम, त्याचबरोबर तुकाराम भोसकर सर आपणही समोर यायचे, त्याचबरोबर गावडे सर आणि सर्व शिक्षक वृंद. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्यात आपल्या या पथकासाठी. भोसकर सर आपण या ठिकाणी यायचे समोर. जोरात टाळ्या वाजवायच्यात आपल्या, कारण हा जो लेझिम संघ आहे जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 मधील मुलींनी लेझिम मध्ये यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक क्रीडा महोत्सवामध्ये पुणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व शिक्षण विस्तार अधिकारी व पाहुण्यांचे हस्ते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पालक व परिसरातील नागरिकांच्या वतीने शाळेचे व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सौ मनीषा मॅडम सावळे व सर्व शिक्षकांनी मुलींकडून छान पद्धतीने सराव करून घेतली. कला क्रीडा स्पर्धेमध्ये चाकण नंबर 2 शाळेच्या विद्यार्थिनींनी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल त्या शाळेच्या त्या विद्यार्थिनी, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांचं निश्चितपणे योगदान मोठं आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी मनापासून कष्ट घेतले, सराव केला आणि त्याचं फलित म्हणून जिल्हा स्तरावरती या शाळेचा प्रथम क्रमांक आलेला. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्यासाठी शिक्षणाची कवाडं खुली केली. तसं पाहिलं तर ही 2 नंबरची शाळा मुलींची शाळा म्हणून ओळखली जाते. देशामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुलींनी जे अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे त्याचा विस्ताराधिकारी म्हणून मला सार्थ अभिमान आहे. या यशामध्ये आमच्या तालुक्याचे सुपुत्र आणि जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय संजयजी नाईकले साहेब यांनी या यशाबद्दल मुख्याध्यापक आणि शिक्षकांचं मनापासून, अंतःकरणापासून ऋण व्यक्त केला, आभार मानले. चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत ज्या स्पर्धा घेतल्या गेल्या जिल्हास्तरीय, त्यामध्ये आमच्या संघाची तयारी आमच्या मार्गदर्शक शिक्षकांनी करून घेतली आणि त्यामध्ये आम्हाला अनेक अडचणी येत गेल्या, पण त्या सगळ्या अडचणींवर मात करून आमच्या मार्गदर्शक शिक्षकांनी अतिशय उत्तम अशा प्रकारची तयारी करून घेतली आणि जिल्ह्यामध्ये आमची उत्तुंग अशी उंच गरुड झेप आमच्या संघाने घेतलेली आहे. त्यामध्ये आमच्या संघाला, मुलींच्या लेझिमच्या संघाला मार्गदर्शक शिक्षक जे लाभले तर त्यामध्ये सौ मनीषा साळवे मॅडम असतील, सौ रुपाली बकरे मॅडम असतील, सौ अनिता वैष्णव मॅडम असतील, सौ अलका शिंदे मॅडम असतील, श्रीयुत गावडे सर, श्रीयुत भोसकर सर आणि आमचे बाकीचे जे अन्य शिक्षक आहेत त्या सगळ्या शिक्षकांचं सहकार्य
आमच्या या संघाला लाभत गेलं. अनेक अडचणींवर मात करून आमच्या ह्या शाळेने उत्तुंग अशी गरुड झेप घेतलेली आहे. संघाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या संघामध्ये वादक या सर्व मुलीच होत्या आणि त्या मुलींनी अपार मेहनत करून शेवटपर्यंत वाद्याची साथ एक सुरात आणि मोठ्या आवाजात जिल्ह्यात दणदणाट करून प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्या सर्व मुलींचे, पालकांचे आणि सर्व हितचिंतकांचे आणि विशेषतः आमच्या सर्व शिक्षक स्टाफचे सहकार्य लाभले त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर 2 या संघाने लेझिम मोठा गट या स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक खेचून आणला. त्यात आमचे मुख्याध्यापक असतील, केंद्र प्रमुख असतील, विस्ताराधिकारी साहेब असतील, तसेच तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय जंगले साहेब असतील, यांनी वेळोवेळी आम्हाला खूप मोठा असा आधार दिला आहे. त्या आधाराच्या बळावरच आम्ही गरुड झेप घेतलेली आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सौ मनीषा संदेश साळवे. पहिल्यांदा तर तुमचं खूप खूप आभार, कारण की तुम्ही आमची इथं मुलाखत घेण्यासाठी किंवा आमची विचारपूस करण्यासाठी तिथं आलेला आहात. आत्ताच आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ पाटील मॅडम यांनी लेझिमविषयी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली. मला फक्त एवढंच सांगायचं की आमचा लेझिमचा विषय जो होता तो होता महिला सक्षमीकरण. आणि आत्ताच्या या घडीला महिला सक्षम झाल्या पाहिजेत ही काळाची गरज आहे. हे आपण आज अनुभवतोय. समाजाच्या काही घटना घडतायत त्याच्या अनुषंगाने आत्ताच आम्हाला तो विषय सुचला आणि आम्ही तो विषय मांडला. तर तो विषय मांडताना अतिशय विचारपूर्वक सर्व क्रम आणि कृती आम्हाला घ्यायला लागल्या. साहित्यही त्याच पद्धतीने आम्ही वापरलं. याच्यामध्ये आमचा केंद्र स्तर, नंतर बीट स्तर आणि तालुका स्तरावरून आम्ही जिल्हा स्तरावर मजल मारली आणि आमच्या मुलींच्या अपार कष्टातून आम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये मुलींच्या मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं. आता याच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर कुठलंही यश मिळवायचं असेल तर त्याच्या मागची अपार मेहनत आणि कष्ट हे फार महत्वाचे असतात. आम्हाला आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम यांची खंबीर साथ होती म्हणून हे सगळं शक्य झालं. करतात आता दुसरीकडच्या जाऊ दे विकरालोनी कान्हा रे, जाऊ दे विकरालोनी. आसमान में छोड़ दिए हैं कल खुले कहीं, हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ जरा फैलाओ. गीत सादर होत आहे. पंचमं स्कंदमादेति षष्ठं राज्यायनीति
या ठिकाणी पहिलं गीत या ठिकाणी सादर झालेलं आहे.